नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळमध्ये आज भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन्ही पक्षांनी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले। या दरम्यान निर्माण झालेल्या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण तयार झाले। सभेत बोलताना आमदार सुनील शेळके यांनी भाजप नेत्यांवर तीव्र शब्दात टीका केली आहे। मावळच्या जनतेने तुम्हाला मतदान का करायचे असा थेट सवाल करत त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर भाजपला घेरले। पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणे हे आमचे ध्येय आहे। तालुक्यातील वाड्या वस्त्यांपर्यंत विकास पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे, असे आश्वासन त्यांनी दिले। याचवेळी त्यांनी निवडणुकीत जातीपातीचे राजकारण करू नये असा स्पष्ट इशाराही विरोधकांना दिला। आमदार शेळके म्हणाले की राज्य पातळीवर युती असली तरी तालुका स्तरावर संघर्ष निर्माण होत असल्याने नगर परिषद निवडणुकीत युतीचा प्रयत्न केला होता, मात्र त्या निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता यावेळी भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युतीच्या वतीने आधी भव्य रॅली काढण्यात आली। पंचायत समिती चौकात आयोजित जाहीर सभेत सुनील शेळके यांनी भाजपवर थेट टीकास्त्र सोडलं। सभा अंतिम टप्प्यात असतानाच भाजपची रॅली त्याच चौकात दाखल झाली, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते थेट तहसील कार्यालयाकडे निघाल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली। यावेळी स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष नारायण भालेराव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश ढोरे, रामनाथ वारिंगे, नगराध्यक्ष अबोली ढोरे, महिला आघाडीच्या सुवर्णा राऊत, युवा अध्यक्ष किशोर सातारकर, सारिका शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।